Okay. Good morning, students. Good morning, students. Today we have to learn in that lecture transformer. Okay. Transformer in that following topics are to be covered: working principle of single phase transformer, construction types of transformer, EMF equation of transformer, transformers on load. Transformer is a static device which transfers electric energy from one circuit to another circuit with desirable change in voltage or current by keeping frequency constant. Okay, so transformer म्हणजे काय, हा एक स्टॅटिक डिव्हाइस आहे. ओके, स्टॅटिक मीन्स स्टेशनरी, देअर इज नो एनी रोटेटिंग और नो एनी मूविंग पार्ट. ह्याच्यामध्ये कुठलाही रोटेटिंगचा मुव्हिंगचा पार्ट नाही आहे. हा एक काय आहे, स्टॅटिक डिव्हाइस आहे, म्हणजे स्टेशनरी डिव्हाइस आहे. ओके, विच ट्रान्सफर इलेक्ट्रिक एनर्जी फ्रॉम वन सर्किट टू अनदर सर्किट. ओके, म्हणजे हे काय करतो, इलेक्ट्रिकल एनर्जी काय करतो, ट्रान्सफर करतो वन प्लेस टू अनदर प्लेस किंवा एका सर्किटमधून दुसऱ्या सर्किटमध्ये विथ डिझायरेबल चेंज इन व्होल्टेज ऑर करंट. म्हणजेच ह्याच्यामध्ये व्होल्टेज आणि करंट काय होतं, चेंज होतं. म्हणजेच व्होल्टेज आणि करंट कमी जास्त होऊ शकतं बाय कीपिंग फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट. ओके, पण फ्रिक्वेन्सी काय होत नाही, चेंज होत नाही विदाउट चेंजेस इट्स फ्रिक्वेन्सी और बाय कीपिंग फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट. ओके, फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असेल किंवा फ्रिक्वेन्सीमध्ये चेंज होणार नाही. ओके, सो दिस इज द ट्रान्सफॉर्मर डेफिनेशन. ओके, प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर, इट वर्क्स ऑन प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन. ओके, मग ट्रान्सफॉर्मर कशावर वर्क होतो, म्युच्युअल इंडक्शन प्रिन्सिपल. ओके, आता म्युच्युअल इंडक्शन म्हणजे काय, आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. ओके, म्युच्युअल इंडक्शन म्हणजे काय की इन दॅट टू कॉइल्स हॅविंग. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये किती असतील, दोन कॉईल असतील, दोन वाइंडिंग असतील. ओके, एका वाइंडिंगला सप्लाय दिल्यानंतर त्यामधून करंट फ्लो होणार, दुसऱ्या वाइंडिंगमध्ये काय होणार, नेबरिंगच्या थ्रू कोर त्याच्यामध्ये काय होणार, मॅग्नेटिक फ्लक्सेस त्या दुसऱ्या वाइंडिंगमध्ये लिंक होणार. ओके, आणि लिंक झाल्यानंतर ई एम एफ काय होणार, इंड्यूस होणार. ओके, सो ई एम एफ विल इंड्यूस and magnetic fluxes will induce in another coil. Okay, supply is given in one coil and magnetic fluxes and EMF will induce in another coil is called a mutual induction principle, according to which an EMF is induced in a coil. ओके, मग त्या प्रिन्सिपलनुसार काय होतं, EMF काय होतो, इंड्यूस होतो इन अ कॉईल व्हेन करंट इन नेबरिंग कॉईल चेंजेस. ओके, म्हणजे नेबरिंग कॉईलमधला एका कॉईलमधला करंट चेंज झाल्यानंतर दुसऱ्या कॉईलमध्ये काय होतं, मॅग्नेटिक फ्लक्सेस लिंक होतात आणि EMF काय होतो, इंड्यूस होतो. ओके, सो प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर, सो दिस इज द प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर. ओके, आता इथे दाखवलं आहे बघा फिगरमध्ये, दोन कॉईल आहेत. ओके, दॅट इज प्रायमरी कॉईल ऑफ 1000 टन्स, सेकंडरी कॉईल ऑफ 100 टन्स. ओके, सो नंबर ऑफ टन्स विल बी चेंज इन प्रायमरी कॉईल ॲज वेल ॲज सेकंडरी कॉईल. ओके, आता प्रायमरी कॉईलच्या अक्रॉस काय दिलं आपण, RMS voltage supply 200 volt. Okay, 2000 volt. Okay, so then current starts flowing through the primary coil and magnetic fluxes and EMF will induce in secondary coil. So changing magnetic flux caused by primary coil. ओके, म्हणजे प्रायमरी कॉईलमधला करंट चेंज झाल्यानंतर मॅग्नेटिक फ्लक्सेस चेंज झाल्यानंतर EMF आणि मॅग्नेटिक फ्लक्सेस कशामध्ये लिंक होतील, सेकंडरीमध्ये. ओके, सो दॅट EMF विल बी इंड्यूस. मग आता सेकंडरी कॉईलच्या अक्रॉस काय केलं बघा, व्होल्टमीटर कनेक्ट केलं आहे, म्हणजेच मीटर रीड्स 200 वोल्ट. ओके, सो सप्लाय व्होल्टेज किती आहे, 200 वोल्ट. ओके, नेक्स्ट 200 volt is EMF induced in secondary coil. Okay, so construction of transformer. Okay, बघा, construction of transformer, in that components of transformer are the transformer core, primary winding, secondary winding. Transformer core वरच आपण one side primary winding is connected, another side secondary winding is connected. Okay, on which winding supply is given is called a primary winding. ज्या वाइंडिंगच्या अक्रॉस आपण सप्लाय देतो त्या वाइंडिंगला म्हणतो आपण प्रायमरी वाइंडिंग. ओके, आणि ज्या वाइंडिंगला आपण लोड कनेक्ट करतो त्या वाइंडिंगला आपण म्हणतो सेकंडरी वाइंडिंग. ओके, बघा आता ह्याच्यामध्ये कोरमुळं काय होणार आहेत, मॅग्नेटिक फ्लक्सेस सेकंडरीमध्ये लिंक होणार आहेत आणि EMF इंड्यूस होणार आहे सेकंडरी वाइंडिंगमध्ये. ओके, म्हणजेच कोर इज अ लॅमिनेटेड स्टील कोर, इट इज अ medium or magnetic path
टू फ्लो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्सेस. ओके, म्हणजेच हे काय आहे, मॅग्नेटिक पाथ आहे किंवा मॅग्नेटिक सर्किट आहे. याच्यामधून मॅग्नेटिक फ्लक्सेस काय होणार, पास होणार, मॅग्नेटिक फ्लक्सेस काय होणार, फ्लो होणार. ओके, an elementary transformer consists of soft iron silicon steel core, टू वाइंडिंग्स प्लेस्ड ऑन इट. ओके, मग आता ट्रान्सफॉर्मर कोरचं मटेरियल काय असेल, आयर्न असेल किंवा सिलिकॉन स्टील असेल. ओके, त्या कोरवर आपण काय केलेलं आहे, टू वाइंडिंग्स प्लेस्ड ऑन इट. ओके, दोन वाइंडिंग ह्याच्यामध्ये काय केलेले आहेत, प्लेस केलेले आहेत. ओके, सो द वाइंडिंग्स आर इन्सुलेटेड फ्रॉम बोथ. ओके, मग हे जे वाइंडिंग काय आहेत ते इन्सुलेटेड आहेत फ्रॉम बोथ कोर अँड इच अदर. ओके, वाइंडिंग ह्या इन्सुलेटेड आहेत. ओके, फ्रॉम बोथ कोर ॲज वेल एज इच अदर. द कोर इज बिल्ट अप ऑफ दिस सॉफ्ट आयर्न. ओके, कोर कशाचं आहे, सॉफ्ट आयर्नचं आहे. द वाइंडिंग कनेक्टेड टू सप्लाय मेन इज कॉल्ड प्रायमरी वाइंडिंग. ओके, मग ज्या वाइंडिंगला आपण सप्लाय कनेक्ट करतो त्याला काय म्हणायचं, प्रायमरी वाइंडिंग म्हणायचं. कनेक्टेड टू लोड, वाइंडिंग कनेक्टेड टू लोड. ओके, ज्या वाइंडिंगला आपण लोड कनेक्ट करतो त्या वाइंडिंगला म्हणायचं सेकंडरी. प्रिन्सिपल्स ऑफ ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग. ओके, प्रिन्सिपल्स ऑफ वर्किंग. ओके, आता प्रिन्सिपल वर्किंगमध्ये बघा, प्रायमरी वाइंडिंगला काय दिलेलं आहे, सप्लाय कनेक्ट केलेला आहे. सो प्रायमरी व्होल्टेज दॅट इज VP. सेकंडरी प्रायमरी हॅविंग अ नंबर ऑफ टर्न्स ऑफ वाइंडिंग. ओके, सो कोरमुळं काय होणार आहे, मॅग्नेटिक फ्लक्सेस सेकंडरीमध्ये लिंक होणार आहेत. करंट फ्लो थ्रू दिस वाइंडिंग प्रायमरी ॲज वेल एज सेकंडरी वाइंडिंग, अँड मॅग्नेटिक फ्लक्सेस ऑल्सो लिंक इन बोथ वाइंडिंग्स दॅट इज प्रायमरी ॲज वेल एज सेकंडरी वाइंडिंग. ओके, बघा, प्रायमरी वाइंडिंगला नंबर ऑफ टर्न्स, सेकंडरी वाइंडिंगला नंबर ऑफ टर्न्स. प्रायमरी वाइंडिंगचा करंट दॅट इज IP, सेकंडरी वाइंडिंगचा करंट दॅट इज IS. ओके, मग आता प्रायमरी वाइंडिंगला सप्लाय दिल्यानंतर करंट स्टार्ट्स फ्लोईंग थ्रू द कोर ॲज वेल एज वाइंडिंग्स. ओके, and then according to mutual induction or Faraday's law of electromagnetic induction, number of lines of magnetic forces will be developed. That number of magnetic lines of forces means a magnetic fluxes. ओके, मग मॅग्नेटिक फ्लक्सेस सेकंडरीमध्ये लिंक होतील आणि मॅग्नेटिक सेकंडरीमध्ये काय होईल, EMF इंड्यूस होईल. When primary winding is connected to an AC supply means current flows through it. Since this winding links with an iron core, so current flowing through this winding produces an alternating flux. ओके, प्रायमरी वाइंडिंगमधल्या करंटमुळे काय होणार, अल्टरनेटिंग फ्लक्सेस किंवा मॅग्नेटिक फ्लक्सेस काय होणार, प्रोड्यूस होणार इन द कोर. सिन्स दिस फ्लक्सेस इज अल्टरनेटिंग अँड लिंक्स विथ सेकंडरी वाइंडिंग. ओके, हे फ्लक्स काय आहेत, अल्टरनेटिंग आहेत, म्हणजेच काय आहेत, हे फ्लक्सेस चेंजेस आहेत आणि ह्या चेंज इन फ्लक्स कशामध्ये लिंक होतील, सेकंडरीमध्ये. आल्सो विथ द सेकंडरी वाइंडिंग, सो इंड्युसेस अँड EMF इन सेकंडरी वाइंडिंग. ओके, मग EMF कशामध्ये इंड्यूस होणार, सेकंडरी वाइंडिंगमध्ये. द फ्रिक्वेन्सी ऑफ इंड्युस्ड EMF इन सेकंडरी वाइंडिंग इज सेम ॲज दॅट ऑफ फ्लक्स और दॅट ऑफ द सप्लाय व्होल्टेज. ओके, मग आता जे काही EMF इंड्यूस होणार आहे और फ्रिक्वेन्सी ऑफ इंड्युस्ड EMF इन सेकंडरी वाइंडिंग इज सेम ॲज दॅट ऑफ फ्लक्स. ओके, म्हणजेच हे EMF इंड्यूस झालेलं फ्रिक्वेन्सी आणि सप्लाय फ्रिक्वेन्सी इज सेम ॲज दॅट ऑफ supply voltage. Okay, induced EMF frequency and supply voltage frequency is same. Okay, म्हणजे ट्रान्सफॉर्मर देर इज नो एनी चेंज इन फ्रिक्वेन्सी और फ्रिक्वेन्सी इज कॉन्स्टंट. ओके, आधी सांगितलं डेफिनेशनमध्ये. द इंड्युस्ड EMF इन सेकंडरी वाइंडिंग अनेबल्स इट टू डेलिव्हर करंट टू ॲन एक्सटर्नल लोड कनेक्टेड अक्रॉस इट. ओके, मग सेकंडरीला जे काही अक्रॉसला आपण लोड कनेक्ट करू. ओके, सो इट डेलिव्हर्स द करंट टू ॲन एक्सटर्नल लोड कनेक्टेड अक्रॉस इट. Thus the energy is transferred from primary winding to secondary winding. ओके, मग एनर्जी काय होणार, ट्रान्सफर होणार फ्रॉम प्रायमरी वाइंडिंग टू सेकंडरी वाइंडिंग बाय मीन्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन विदाउट चेंज इन फ्रिक्वेन्सी. ओके, मग काय हे प्रिन्सिपल आहे, बाय मीन्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन विदाउट चेंज इन फ्रिक्वेन्सी. The flux phi of iron core links not only with the secondary winding but also with the primary winding. ओके, म्हणजेच हे फ्लक्स फक्त सेकंडरीमध्येच लिंक होणार नाही तर प्रायमरी वाइंडिंगमध्ये पण लिंक होणार. सो प्रोड्युसेस सेल्फ इंड्युस्ड EMF इन प्रायमरी वाइंडिंग ऑल्सो. ओके, मग प्रायमरी वाइंडिंगमध्ये सुद्धा काय होतं, सेल्फ EMF काय होतो, इंड्यूस होतो. ओके, दिस इंड्युस्ड इन द प्रायमरी वाइंडिंग opposes the applied voltage. In this way the induced EMF in primary winding limits the primary current. ओके, मग प्रायमरी वाइंडिंगमध्ये जो EMF इंड्यूस झाला आहे तो काय करतो, जो सप्लाय व्होल्टेज दिलेला आहे प्रायमरी वाइंडिंगला त्याला काय करतो, अपोज करतो. दॅट अपोजिशन ऑफ प्रायमरी वाइंडिंग इंड्यूस व्होल्टेज टू सप्लाय व्होल्टेज प्रायमरी करंट विल बी लिमिट. ओके, त्याच्यामुळे काय होणार, प्रायमरी करंट काय होणार, प्रायमरी वाइंडिंग करंट, primary winding limits the primary current. Okay, so construction of transformer, main parts of transformer,
लॅमिनेटेड स्टील कोर. ओके, मग लॅमिनेशन्स कशासाठी प्रोव्हाइड करतो? टू मिनिमाइज द लॉसेस. ओके, लॉसेस मिनिमाइज करण्यासाठी. ओके, वाइंडिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर टँक, टर्मिनल बुशिंग्स, कन्झर्वेटर, बक्लोज रिले, एक्सप्लोजन वेंट इन दॅट लॅमिनेटेड स्टील कोर. ओके, आता लॅमिनेटेड स्टील कोर किंवा लॅमिनेटेड इंडिव्हिज्युअल लॅमिनेशन्स. ओके, आता ह्या फिगरमध्ये दाखवले इंडिव्हिज्युअल एक लॅमिनेशन आहे ई शेप बघा. ओके, तसे नंबर ऑफ काय असतील? कोर असतील, लॅमिनेटेड कोर असतील. द कोर इज मेड अप ऑफ मॅग्नेटिक मटेरियल विच हॅज हाय परमिएबिलिटी. ओके, म्हणजे कोर आहे जे हाय परमिएबिलिटी मटेरियलचं मेडअप ऑफ आहे. हाय परमिएबिलिटीचं कन्स्ट्रक्शन असलेलं मटेरियल आहे. हाय परमिएबिलिटी मटेरियल which has high permeability and low magnetic reluctance which helps to produce a strong magnetic field. ओके, हाय परमिएबिलिटी आणि लो रिलक्टन्समुळे काय होणार आहे? मॅग्नेटिक फील्ड काय होणार आहे? स्ट्रॉंग डेव्हलप होणार आहे. द कोर इज इन द फॉर्म ऑफ थिन स्टील शीट. ओके, मग हे कोर कशाने फॉर्म केलेलं आहे? तर थिन स्टील शीट. ओके, एक एक नंबर ऑफ शीट दाखवलेत. ई शिपची एक इंडिव्हिज्युअल दाखवली, तसे नंबर ऑफ थिन स्टील शीट्स असतील. ओके, स्टॅम्पिंग्स विच आर इलेक्ट्रिकली आयसोलेटेड फ्रॉम इच अदर. ओके, इलेक्ट्रिकली हे एकमेकांना कनेक्टेड नसणार आहेत, म्हणजेच हे एकमेकांपासून आयसोलेटेड असणार आहेत, सेपरेट असणार आहे. इलेक्ट्रिकली आयसोलेशन्स यांच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. आयसोलेशन इज प्रोव्हाइडेड थ्रू अ पेपर, मायका और ग्लास. ओके, वाय डू वी लॅमिनेट द कोर? एडी करंट्स अँड लार्ज लॉसेस आर ग्रेट. ओके, ह्याच्यामध्ये जे काही एडी करंट फ्लो होणार आहे, ओके, किंवा लॉसेस होणार आहेत. ओके, मग त्यामुळं हे जे काही आहेत कोर आहे, आपण हे काय केलेलं आहेत? लॅमिनेटेड केलेलं आहे, किंवा लॅमिनेशन्स आपण ह्याच्यावर काय केलेलं आहेत? प्रोव्हाइड केलेलं आहे. वाय डू वी लॅमिनेट द कोर? एडी करंट्स आर स्मॉल अँड रिड्यूस. ओके, मग जे काही हे लॅमिनेशन्स प्रोड्यूस केले आहेत त्याच्यामुळे जे काही एडी करंट्स आहेत ते स्मॉल आहेत, म्हणजेच लॉसेस काय आहेत? कमी झालेले आहेत. लॉसेस आर रिड्यूस. वाइंडिंग्स ऑफ द ट्रान्सफॉर्मर दॅट इज कॉन्सेंट्रिक टाइप अँड सँडविच टाइप. ओके, इन दॅट वाइंडिंग टाइप्स concentric type, low voltage windings are placed near to core and high voltage windings are placed after लो व्होल्टेज वाइंडिंग. ओके, आता ह्याच्यामध्ये लो व्होल्टेज वाइंडिंग कशाला नियर टू कोर प्लेस केलेले आहे. ओके, कोरच्या जवळ प्लेस केलेले आहे. आणि हाय व्होल्टेज वाइंडिंग आर प्लेस आफ्टर लो व्होल्टेज वाइंडिंग. ओके, लो वाइंडिंगच्या नंतर हाय व्होल्टेज वाइंडिंग काय केलेली आहे? इन्स्टॉल केलेली आहे किंवा प्लेस केलेली आहे. ओके, सो दिस इज कॉन्सेंट्रिक वाइंडिंग. नेक्स्ट, सँडविच टाइप. ओके, high voltage and low voltage winding are wound in the form of pancake and then they are interleaved. ओके, आता हे जे हाय व्होल्टेज आणि लो व्होल्टेज वाइंडिंग आहेत हे काय केलेले आहेत? फॉर्म इन द पॅनकेक अँड दे आर interleaved. ओके, the top and bottom winding which are near the yoke are from लो व्होल्टेज वाइंडिंग ओनली. ओके, आता ह्याच्यामध्ये जे काही टॉप आणि बॉटम वाइंडिंग्स असतील विच आर नियर टू द योक और फ्रेम. ओके, किंवा कोर असेल फ्रॉम लो व्होल्टेज वाइंडिंग ओनली. ओके, आता ट्रान्सफॉर्मर टँक बघा. ओके, दिस इज ट्रान्सफॉर्मर टँक. इन दॅट फिगर शोज दॅट. ओके, सो ट्रान्सफॉर्मर टँक कम्प्लिटली फिल विथ ट्रान्सफॉर्मर ऑइल. ओके, हे ट्रान्सफॉर्मर टँक कम्प्लिटली आपण फिल केलेलं आहे कशाने? ऑइलनी. ओके, ज्यावेळेस ट्रान्सफॉर्मर वाइंडिंगमध्ये मॅक्झिमम करंट फ्लो होणार आहे किंवा ट्रान्सफॉर्मर वाइंडिंगमधून करंट फ्लो झाल्यानंतर एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ हीट डेव्हलप होणार आहे आणि वाइंडिंग आपल्याला काय करायच्यात? वाइंडिंगला कूलिंग प्रोव्हाइड करण्यासाठी आपण ट्रान्सफॉर्मर टँक काय करतो? कम्प्लिटली फिल विथ ऑइल. ओके, सो ऑइल इज अ वन कूलिंग मीडियम. ओके, और अ आर्क क्वेंचिंग मीडियम किंवा आर्क एक्सटिंग्विशिंग मीडियम. ओके, म्हणजे हे वाइंडिंग बर्न झाल्यानंतर बर्न होऊ नये किंवा वाइंडिंगमध्ये लार्ज अमाऊंट ऑफ एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस झाल्यानंतर त्याच्यासाठी कूलिंगसाठी वाइंडिंगना कूलिंग प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्यासाठी ऑइल आपण काय करतो? यूज करतो. ओके, सो दिस इज ट्रान्सफॉर्मर टँक. in that laminations are to be provided. Transformer tank, the whole transformer is assembly in place in metal tank and immersed in oil which serves पर्पज ऑफ प्रोव्हाइडिंग इन्सुलेशन अँड कुलिंग. ओके, म्हणजेच इन्सुलेशन प्रोव्हाइड करण्यासाठी आणि कुलिंग प्रोव्हाइड करण्यासाठी आपण ऑइल यूज करतो. कूलिंग ट्यूब्स आर प्रोव्हाइडेड टू इन्क्रीज द सरफेस एरिया. ओके, ऑफ द टँक फॉर मोर इफेक्टिव्ह कुलिंग. ओके, आता हे कूलिंग ट्यूब्स काय प्रोव्हाइड करतात? टू इन्क्रीज द सरफेस एरिया
टँक अँड मोर इफेक्टिव्ह फॉर कूलिंग. ओके, तर ह्या कूलिंग ट्यूब्समुळं काय होणार आहे, जे काही इफेक्टिव्ह कूलिंग आहे, ओके, टू इन्क्रीज सरफेस एरिया अँड टँक फॉर मोर इफेक्टिव्ह कूलिंग. ओके, these are the terminals. Okay, terminal bushings in the terminals. Okay, our transformer core and winding setup are इन्सर्टेड ऑन ट्रान्सफॉर्मर टँक. ओके, जे काही ट्रान्सफॉर्मर टँक आणि वायंडिंगचं सेटअप आहे पूर्ण आपण कशामध्ये इन्स्टॉल केलं आहे, जे काही ट्रान्सफॉर्मरचं टँक आहे त्याच्यामध्ये. ओके, आणि हे टँक कम्प्लिटली फिल विथ काय आहे, ऑइल आहे. वन ऑइल कन्झर्वेटर, नेक्स्ट ब्रीदर. ओके, नेक्स्ट आर दी टर्मिनल्स ऑर बुशिंग्स. ओके, आणि कोर असेल तुमचे प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग असतील. ओके, सी दॅट. बघा ह्या फिगरमध्ये दाखवलं आहे ट्रान्सफॉर्मर विथ कन्झर्वेटर. ओके, कन्झर्वेटर ब्रीदर असेल, सिलिका जेल असेल. ओके, आणि त्याच्यामध्ये परत काय असेल, कम्प्लिटली ट्रान्सफॉर्मर टँक फिल विथ ऑइल. ओके, आणि तुमचं कोर आणि ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग. ओके, कोर अँड वाइंडिंग सेटअप. ओके, so next lecture we have to learn next top components of transformer. Okay, today we have to stop here. Thanks.